दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आहे। त्यातही लहान मुलंही सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहेत। आम्ही असं का म्हणतोय ते कळण्यासाठी बघा एक स्पेशल रिपोर्ट। तुमची मुलं सायबर गुन्हेगारांच्या रडारवर। सायबर भामट्यांकडून मुलांचं ब्लॅकमेलिंग। तुमची मुलं किती सुरक्षित? हा प्रश्न विचारण्याचा उद्देश एवढाच आहे की सायबर गुन्हेगारांच्या तावडीत तुमची मुलं तर सापडत नाहीयेत ना। कारण सध्या सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर लहान मुलं आहेत। प्रत्येक लहान मुलाच्या हाती सतत मोबाईल दिसतो आणि हाच वीक पॉइंट सायबर गुन्हेगारांनी बरोबर हेरला। सायबर गुन्हेगारांचे गेल्या 5 वर्षात अश्लीलतेपासून ब्लॅकमेल करण्यापर्यंतचे गुन्हे 8 पटीने वाढले। 2018 ते 2022 या कालावधीत बालकांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये 8 पट वाढ झाली आहे। इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लीलता, ब्लॅकमेलिंग आणि धमक्यांनी बालकांचं डिजिटल आयुष्य पोखरलं जात आहे। गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिलेल्या NCRBच्या आकडेवारीतनं ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुलांवरील सायबर हल्ल्यात झालेली वाढ बघितली तर धक्का बसेल। यात 2018 साली अश्लील मजकूर दाखवण्याच्या घटना 44 होत्या, तर हीच आकडेवारी 2022 मध्ये 1171 वर गेली आहे। सायबर ब्लॅकमेलिंगच्या घटना 4 वरून 74 वर, तर ऑनलाईन धमकीच्या घटना 40 वरून थेट 158 झाल्या। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बालकांना उद्देशून सायबर माध्यमातून अश्लील साहित्य प्रसारित किंवा प्रकाशित करण्याच्या घटनांमध्ये तब्बल 26 पट वाढ झाली आहे। लहान मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल जात असेल तर ही खूप गंभीर गोष्ट आहे। कारण त्यांच्या मोबाईल वापरण्यामध्ये काय करतायत हे जर आई वडिलांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांची एक जरी चुकीची क्लिक झाली तर ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकतात। लहान मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल जात असेल तर ही खूप गंभीर गोष्ट आहे। कारण त्यांच्या मोबाईल वापरण्यामध्ये काय करतायत हे जर आई वडिलांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांची एक जरी चुकीची क्लिक झाली तर ते सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकतात। लहान मुलांना टार्गेट करणारी वाढती सायबर गुन्हेगारी पाहता आता केंद्र सरकारनं NCERT सोबत समन्वय साधून शालेय उपक्रमात सायबर सुरक्षा समाविष्ट करण्याची तयारी सुरू केली आहे। इतकंच नाही तर जाहिरातींद्वारे जनजागृती मोहिमेतनं प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। तरीही पालकांनी सजग राहणं महत्त्वाचं आहे। शेवटी आपल्या मुलांची जबाबदारी सर्वस्वी आपलीच आहे, नाही का? ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।